आज आपण या दांदरफळ गावातील श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर या ठिकाणी आहोत। या तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी बाळासाहेब थोरात, माजी आमदार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या गावासाठी एक विशेष निधी म्हणजे जवळपास 30 ते 35 कोटींचा निधी या गावामध्ये दिला आणि कुठेतरी एक चांगले विकासाची गंगा या गावामध्ये आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आज आपण रामेश्वर मंदिराच्या या ठिकाणी आहोत। आपण परिसरामध्ये बघितल्याप्रमाणे मंदिराच्या परिसराच्या सुशोभीकरण करण्यासाठी जवळजवळ 11 कोटीचा निधी साहेबांच्या माध्यमातून दिला। त्याच्यामध्ये 2 मंगल कार्यालय असतील, भक्तनिवास असेल, मंदिराचा जीर्णोद्धार असेल, तसेच हा जो नदीचा घाट आहे या नदीच्या घाटाचा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल 11 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे। आपल्याबरोबर या ट्रस्टचे काही सभासद आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया की नमस्कार, तुमचं नाव काय? विलास शंकर कोले। काय तुमचा जो हा श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून जो निधी मिळाला आहे तो कुठल्या प्रकारे निधी मिळाला आहे आणि काय काय त्याच्यामधनं तुम्ही गावामध्ये केलेलं आहे किंवा ज्या विविध योजना राबवलेल्या आहेत त्याबद्दल बोला। साहेबांचं या गावावर विशेष जास्त प्रेम आहे। रामेश्वर सगळ्यात जास्त साहेब त्यांचं व्यवस्थितपणे सगळं डेव्हलप करून राहिलेले। 11 कोटीचा निधी साहेबांनी दिला। साहेबांचं रामेश्वर देवस्थान सगळ्यात जास्त लक्ष आहे। घाट झाला पाहिजे, मंगल कार्यालय झाले पाहिजे, इथल्या लोकांची सुखसुविधा चांगली उपलब्ध करावं यासाठी साहेब काही झटत असतात। साहेबांनी रामेश्वरसाठी तन मन धनाने स्वतःच्या खर्चातून काही पैसे दिलेले। घाट झाला इथं साहेबांच्या निधीतून, मंगल कार्यालय झाले, सगळी व्यवस्था इकडे भक्तनिवासचं काम चालू आहे। साहेबांचं इथं आल्यावर रामेश्वरसाठी खास योगदान असतं। साहेब या गावासाठी फार भरपूर म्हणजे त्यांचे असं हे नाही, तन मन धनानं पूर्ण रामेश्वरसाठी त्यांनी हे करेले। रामेश्वरची सगळी रामेश्वर देवस्थानच्यासाठी त्यांनी भरपूर निधी त्यांच्या अजून डोक्यात का हे रामेश्वर सगळ्या राज्याच्या स्तरी जावा ही त्यांची भावना आहे। त्याच्यामुळं साहेब नामदार बाळासाहेब थोरात, सतीश दादा हे सगळे सगळ्या दृष्टीने चांगल्या विकास व्हावा या दृष्टीने पाहतात। यानंतर या गावचे ज्येष्ठ नागरिक आपल्याबरोबर आहेत, ज्यांनी जो गावासाठी जी विकासगंगा माननीय बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून आलेले आहे तो निधी कसा आला, कुठे वापरला आणि त्याचा विनियोग कुठल्या पद्धतीने चालू आहे, कामकाज कसं चालू आहे या संदर्भात या गावचे ज्येष्ठ नागरिक, तुमचं नाव काय? मारुती रामचंद्र कोले। बोला, काय सांगताल? नामदार बाळासाहेब थोरातांचे मी प्रथम आभार मानतो। या गावासाठी बाळासाहेब थोरातांनी 11 कोटीचा निधी या गावाला दिलेला आहे। सर्वात प्रिय म्हणजे आमच्या दांदरफळ गावावर केलेलं आहे। आज या ठिकाणी मागच्या पंधरवड्यात शिवपुराण कथा झाली, त्या शिवपुराण कथाला आमच्या साहेबांनी 7 ते 8 दिवस जे जेवणाळ होती त्याचेसुद्धा साहेबांनी पैसे दिलेले। आज या ठिकाणी जो मंदिराचा कळस दिसतो ते आमचे गावचे माजी सदस्य आमचे वैशू वागचौरे यांनी सुद्धा या कळसाला फार मोठं योगदान दिलेलं आहे। त्याचप्रमाणे या पाठीमागं वैशू वागचौरेंनी जे शिवपुराण कथा दिली त्यावेळेसुद्धा साहेबांनी भरपूर असं काय निधी आमच्या रामेश्वराला दिलेला आहे। तर आमच्या बाळासाहेब थोरातांनी या ठिकाणी सभामंडप, मंगल कार्यालय, गोरगरिबांचे लग्न व्हावं यासाठी सुद्धा 2 मंगल कार्यालय सुद्धा दिलेले आहेत। या ठिकाणी आमची जी पंच कमिटी ट्रस्टी आहे ती सुद्धा या ठिकाणी चांगली प्रकारे कार्यरत आहेत। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा कुठं काही होत नाही। साहेबांनी या दांदरफळ गावाचं फार मोठं लक्ष दिलेलं आहे। या ठिकाणी कुठेही असं म्हणजे अनुचित प्रकार किंवा देवस्थानाच्या ठिकाणी कोणताही प्रकार घडू नये किंवा काही होऊ नये त्याकरता साहेबांनी फार मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। धन्यवाद। आपल्याबरोबर गावचे दुसरे ज्येष्ठ नागरिक आहेत। या गावामध्ये माननीय थोरात साहेब यांच्या माध्यमातून ज्या गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत, कारण संपूर्ण गावाचा कायापालट करताना या राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं मोठं योगदान दिसतंय। तुम्हाला काय वाटतं? आमच्या गावासाठी जल जीवन जे अभियान चालू आहे ना, पाणी पुरवठ्याचं, ते जवळजवळ 17.5 कोटी रुपये माननीय बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून, माननीय बाळासाहेब देशमाने, माननीय संजयजी राऊत साहेब यांच्या प्रयत्नातून आम्हाला 17.5 कोटी रुपये भेटले। तसेच याच्या कामासाठी, देवस्थानच्या कामासाठी संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आमचे आदित्य ठाकरे यांच्या आणि बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून 5 कोटी रुपये भेटले।
आणखीन आमच्या गावाचे जवळजवळ बाळासाहेब थोरात म्हणजे आमच्या तालुक्यात नाही, नगर जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात कुठेही जा, नुसतं बाळासाहेब थोरात म्हणलं तरी पण आम्हाला एवढं मानपान मिळतो, अशी या माणसाकडून काही माप नाही. आमचं धांदरपूर गाव असो किंवा संगमनेर असो, या साहेबांच्या नावामुळं आम्हाला पूर्ण कुठंही अडचण येत नाही, साहेबांचं नाव घेतलं तरी. अशा प्रकारे या विकास पुरुष बाळासाहेब थोरात यांच्या पाठीमागे या परिसरामध्ये कुठेतरी एक चांगलं योगदान देताना त्यांनी या गावामध्ये जे 2 मंगल कार्यालय या रामेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये काढली. त्या पाठीमागचं कारण सर्वसामान्य कुटुंबातील मुलींची लग्न कुठेतरी थाटामाटात व्हावीत, वधूपित्याला वरपित्याला कुठेतरी खर्चापासून कर्जमुक्तीपासून कर्ज काढण्यापासून थांबवण्यासाठी या ठिकाणी 2 कार्यालयाची व्यवस्था केलेली आहे. कुठेतरी सभामंडप असावा. या ठिकाणी जो प्रशस्त घाट दिसतोय, या ठिकाणी अत्यंत सुंदर अशा पद्धतीचे एक महाराष्ट्रात वैभव निर्माण करणारी ही जी रामेश्वर मंदिर ट्रस्ट आहे, नक्कीच महाराष्ट्रात मोठे होईल यात शंका नाही. परंतु बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून झालेल्या कामाचा उहाप यातील जे ट्रस्टी आहेत, ग्रामस्थ आहेत त्यांनी केलेला आहे. परंतु एक भूषणावं अशी देवस्थान इथं उभं राहते, याबद्दल शंकाच नाही. धन्यवाद.